तुझंच काम करत बस कुठं तरी होतं म्हणलं. अरे सांगतो तर आज आहे सगळ्यांचा आवडाचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस. आणि आज पगार घेताना लय मोठा गोळ झाला होता. आणि गोळ होण्याचं कारण म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं ते 4 दिवस भरले ती खरं तिचं 3च दिवस भरलेलं. आता गोळ मिटवण्यासाठी नाना अक्का जर्नल वाचून काढ आणि हेच ती जर्नल आहे जिथं प्रत्येकाचा पगार लिहून ठेवलेला असतो या. तुमचा तोटा करून चालेल का रे बाबा. आणि असलं वाक्य बोलून नानानं पग आमच्या काळजाव गाव घातला. आणि आता एवढं होऊन सगळं गोळ मिटायचं काय नाव घेत नव्हतं. आता या जर्नल मध्ये प्रत्येकाचा जगट्याचा कसा गोळ झालाय काही कळणार झालं. या जर्नल मध्ये आमच्या सगळ्यांचं पगार आणि दिवस तेवढं बरोबर लिहून ठेवलं होतं. आता हे सगळा गोळ मिटवण्यासाठी अण्णाला फोन लावला. अरे शुक्रवारी कुठे दिवस भरला होता मी. हाय बरोबर आहे. जर्नल 2 वेळा चढवून काढून आणि अण्णाला फोन लावून अशा आतोनात प्रयत्नानं घोळ मिटला शेवटी. आता तुम्हाला सांगते नेमका घोळ काय झाला होता. परतीने जे अंगाव काम घेतलेलं तिथं त्याचा 1 दिवस भरला होता आणि 3 दिवस हजेरीच्या कामावर भरले आले. नाही शुक्रवार जाते असं काय आहे का. ठेवते का पान मागलं कुठलं आहे का. काढून टाकली काय ती जुनी वय आहे. पण मागला हिसाबच नसते माझ्या का अक्षय असते. आता कोणाचा किती पगार झालाय आणि कोणाला सगळ्यात जास्त हजेरी आणि कोणाला सगळ्यात कमी हजेरी आहे. आता पुढल्या आठवड्यात सगळ्यात जास्त पगार कोणाचा झाला आणि सगळ्यात कमी पगार कोणा झाला हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवू. आम्ही आमचा पगार किती तो आयडीला फॉलो करा.